चला विद्यार्थी मित्र हो, आपण पाहणार आहोत वर्ग 7वीचा विज्ञान आणि या विज्ञानचा 6वा पाठ. 6व्या पाठाचं नाव आपल्याला माहीत आहे का? तर या 6व्या पाठाचं नाव आहे दी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. दी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आणि यामधला हा तिसरा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. कितवा पार्ट बघणार आहोत? तिसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि ह्या तिसऱ्या पार्टात आपल्याला काय शिकायला मिळतं आपण ते पाहणार आहोत. या ठिकाणी दिलेलं आहे मित्र, ट्राय दिस. बाकीचा वरचा जो भाग आहे आपण पार्ट 2 आणि पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. या ट्राय दिस वर्क आउट द एरिया ऑफ युअर क्लासरूम. काय करायचं आहे आपल्याला? आपल्या क्लासरूमचा आपल्याला एरिया काढायचा आहे. विच क्वांटिटी आर टेकन इन टू अकाउंट टू कॅल्क्युलेट दिस एरिया. कोणती क्वांटिटी घेतली बरं आपण कॅल्क्युलेट एरिया करायला? काय घेतलं असेल बरं? आपला वर्ग काय बरं असा चौकोनी कुठतरी असेल. हां, आपला वर्ग कसा असेल बरं? हा असा चौकोनी असेल. आणि आपण काय केलं? लेंथ आणि ब्रीथ काय केलं असेल बरं? ट्वाईस बी प्लस ट्वाईस एल असं आपण काहीतरी केलेलं असेल. किंवा लांबी गुणिला रुंदी. आपण लांबी गुणिला रुंदी म्हणजेच एरिया काढला असेल. आपण हा एरिया काढला असेल, एरियाचं सूत्र बरोबर. लांबी गुणिला रुंदी आपण काय बरं, हा पेरीमीटर झालं मित्रांनो, सॉरी चुकलो मी. आणि काय बरं इथं लांबी गुणिला रुंदी बरोबर एरिया क्षेत्रफळ असं सूत्र आपण काढलं असतं. मग बघा, आपण लांबी गुणिला रुंदी इक्वल टू एरिया. म्हणजे लांबी कशात मोजणार बरं आपण? मीटरमध्ये. आणि काय बरं रुंदी कशात मोजणार? मीटरमध्ये. म्हणजे एरियाचं जे येणार आहे ते काय बरं? स्क्वेअर मीटर. काय येणार? स्क्वेअर मीटर बरोबर आहे. अशा तऱ्हेने ही काय बरं क्वांटिटी निर्माण झालेली आहे. क्वांटिटी. आणि याबद्दल आपण थोडंसं या ठिकाणी बघणार आहोत. फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणते आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला बघायचं आहे फंडामेंटल क्वांटिटीज. पहा, इट इज इनफ टू सिलेक्ट ए फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटी. इट इज इनफ टू सिलेक्ट ए फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. आणि युनिट्स काय करायच्या? स्टँडर्डाइज करायचं. म्हणजे आपल्याला काय बरं काहीच क्वांटिटी घ्यायच्या आणि त्यावरून आपल्याला बाकीच्याची युनिट काढायची आहे. यू कॅन सी फ्रॉम दी अबाव एक्झाम्पल दॅट युनिट ऑफ द क्वांटिटी लेंथ अँड टाईम नीड टू बी स्टँडर्डाइज. आपल्याला कशाचे स्टँडर्डाइज करायचे आहे? लेंथ अँड टाईम याचं काय बरं आपल्याला स्टँडर्डाइज करायचं आहे. मग नंतर काय म्हणते? सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी अँड देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. पण लक्षात ठेवा इथे काय बरं सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? इट इज इनफ टू सिलेक्ट ए फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट. आपल्याला काय बरं स्टँडर्डाइज युनिट करायचे त्यांच्यावर. यू कॅन सी फ्रॉम दी अबाव एक्झाम्पल. अबाव एक्झाम्पल म्हणजे आपण आपल्या क्लासरूमची एरिया काढलो त्याच्यात. बघा अशा तऱ्हेने आपल्याला काय बरं हे करायचं आहे. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. ज्याच्याद्वारे आपण काय काढलेलं आहे? लेंथ तेही मीटरमध्ये मोजली आहे, ब्रीथ तेही मीटरमध्ये मोजलेली आहे की नाही बरोबर आहे. आणि एरिया हा मीटर स्क्वेअर आलेला आहे. म्हणजे काय बरं इथे मीटर हे स्टँडर्डाइज काय झालेले आहे? क्वांटिटी झालेली आहे. म्हणजे स्टँडर्डाइज म्हणजे लेंथ, आपण लेंथच म्हणूया आपण. ही लेंथ काय बरं स्टँडर्डाइज क्वांटिटी झालेली आहे. आणि त्याचं युनिट म्हटलं तर काय बरं मीटर हा स्टँडर्डाइज झालेला आहे. लक्षात ठेवा स्टँडर्ड युनिट झाला आहे. ऑफकोर्स ए स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. तो सगळीकडे अवेलेबल असायला पाहिजे आणि तो चेंजेबल नसायला पाहिजे. तो काय बरं
एव्हरीव्हेअर तो इक्वल असायला पाहिजे. इट शुड बी अवेलेबल. फंडामेंटल युनिट कसा पाहिजे बरं आपल्याला? इट शुड बी अवेलेबल टू ऑल. सगळ्याला उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि इट इज नॉट, व्हॅल्यू इज नॉट व्हेरिएबल. दॅट्स 2 मेन पॉईंट आहे आणि त्याला आपण फंडामेंटल युनिट्स आपण म्हणू शकतो. आता इंटरनॅशनल युनिट्स काय आहे आपल्याला त्याच्याविषयी थोडंसं बघायचं आहे. व्हॉट आर दी युनिट्स, इंटरनॅशनल युनिट्स, याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. पाहूया. पहा, an international system of unit based on a fundamental units called system of international. लॉन्ग फॉर्म पा शॉर्ट फॉर्म काय? एस आहे. एस फॉर सिस्टम, आणि आय फॉर इंटरनॅशनल. एस आय युनिट ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम, म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे आपल्याला पहा, ॲन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस ऑन 7 फंडामेंटल युनिट्स. किती आहे फंडामेंटल युनिट्स? किती आहे? 7. कॉल सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. किती आहे बरं ते? 7 फंडामेंटल युनिट्स आहे मित्र. बघा, इन करंटली यूज ऑल ओव्हर दी वर्ल्ड, इट इज आल्सो ए मेट्रिक सिस्टम. याला काय म्हटलं गेलेलं आहे? इट इज करंटली यूज ऑल ओव्हर दी वर्ल्ड. जगभर काय बरं ते काय बरं यूज केले जाते? इट इज आल्सो कॉल्ड ए मेट्रिक सिस्टम. या एस आय युनिटला काय बरं? मेट्रिक सिस्टमसुद्धा म्हणतो. काय म्हणतो? मेट्रिक सिस्टमसुद्धा म्हणतो आपण. बघा, दी नेम ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वालिटीज. फंडामेंटल क्वालिटीज काय आहे बरं? क्वांटिटीज काय बरं? लेंथ आहे, टाईम आहे आणि मास आहे. इन दी सिस्टीम आर गिवन इन दी फॉलोइंग टेबल. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे खाली. कोणकोणत्या आहे बरं फंडामेंटल क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ, टाईम आणि मास आहे. आणि ह्या सगळ्या काय बरं खाली टेबलमध्ये दिलेल्या आहे. आपण याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती मिळवूया. टेबल विचार करूया. पहा, लेंथ, नेम ऑफ युनिट, त्याला मीटर म्हणतो. आणि सिम्बॉल कोणता आहे? एम. लेंथसाठी कोणता सिम्बॉल आहे? मीटर. मीटर हा काय बरं सिम्बॉल आहे. आणि युनिटचे नाव काय बरं? मीटर. माससाठी काय बरं? किलोग्राम. आणि सिम्बॉल कोणता आहे? के जी. टाईमसाठी काय बरं? सेकंद. आणि सिम्बॉल काय बरं? यस. अशा तऱ्हेनं आपल्याला काय बरं हा चार्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. आता बघा, या ठिकाणी परत आपल्याला थोडंसं टेबल आहे. टेबलाच्याबद्दल पाहायचं आपल्याला. पहा टेबल. स्टँडर्ड ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी काय असायला पाहिजे? पहा, ॲज ए स्टँडर्ड ऑफ मास of a solid cylinder made up of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. बघा, स्टँडर्ड ऑफ मास, ॲज ए स्टँडर्ड ऑफ मास ए सॉलिड सिलेंडर आहे. काय बरं? सॉलिड सिलेंडर आहे. कोणत्या धातूचा आहे बरं तो? प्लॅटिनमिरिडियम ॲलॉयचा बनलेला आहे. मित्रो, या ठिकाणी थोडं सॉरी. तर बघा, जो सिलेंडर तर बघा, तो जो सिलेंडर बनलेला आहे तो काय बरं? प्लॅटिन्युमिरिडियमचा बनलेला आहे, ॲलॉयचा बनलेला आहे. आणि हा कुठे ठेवलेला आहे बरं? केप्ट इन दी इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर ॲट पॅरिसला. कुठे आहे? पॅरिसला आहे. काय नाव आहे बरं त्याचं? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट धिस मास इज कॉल्ड 1 किलोग्राम. आणि हा जो सिलेंडर ठेवलेला आहे तो कितीचा आहे बरं? 1 किलोग्राम.
हा जो पॅरिसमध्ये ठेवलेला आहे याला किती मानलं गेलेलं आहे 1 किलोग्राम मानलं गेलं आहे. ऑफिशियल ॲक्युरेट कॉपी ऑफ धिस प्रोटोटाईप आर केप्ट इन ए स्टँडर्डायझिंग लॅबॉरेटरीज इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आणि त्याचीच कॉपी केलेली आहे आणि जगभर काय बरं हे एक मास ठेवलेला आहे. आणि त्याच्या आपण किती समजतो बरं त्याचे मास 1 किलोग्राम. टू फाईन लाईन्स आर इनग्रेव ऑन ए platinum iridium bar kept in the International Bureau of Weight and Measurement at Paris. The distance between these two lines is accepted as a standard meter. आणि बघा जे 2 फाईन लाईन्स आहे इनग्रेव ऑन मीडियम बार प्लॅटिमिरिडियम बार इज केप्ट इन इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. पॅरिसला जे काही ठेवलेलं आहे त्याच्यावर रेषा आहे आणि जो डिस्टन्स बिटवीन दिस टू लाईन इज ॲक्सेप्टेड ॲज ए स्टँडर्ड मीटर. परत लक्षात ठेवा. आणि याचा जो डिस्टन्स आहे हा जो डिस्टन्स आपण मानलेला आहे 2 लाईनमधला हा डिस्टन्स म्हणजे काय मानलेला आहे मीटर मानलेला आहे. बघा लक्षात ठेवा. त्या ठिकाणी जे काही ठेवलेलं आहे बार ठेवलेला आहे तो 1 किलोचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 लाईन फाईन लाईन काय केलेलं आहे इनग्रेव केलेले आहे. बरोबर आहे. आणि डिस्टन्स बिटवीन दिस 2 लाईन्स इज ॲक्सेप्टेड ॲज स्टँडर्ड मीटर. आणि त्याला काय म्हटलं गेलेलं आहे मीटर म्हटलं गेलेलं आहे. समजा कल्पना करा मित्र हो आपण कल्पना करूया. आपण या ठिकाणी आपण समजूया. समजा हा जर असा बार असेल कुठेतरी तो बरोबर आणि याच्यावर कदाचित या ठिकाणी 2 लाईन असेल आणि हा जो डिस्टन्स आहे तो किती राहणार बरं 1 मीटर मानला गेलेला आहे. आणि याचा हा बारचा जो मास असेल त्याला काय म्हटलं गेलेलं आहे 1 kg मास म्हटलं गेलेला आहे. किती म्हटलं गेलेलं आहे 1 kg मास. आणि याची कॉपी ऑल ओव्हर केलेली आहे. बघा ॲक्युरेट कॉपी ऑफ धिस प्रोटोटाईप आर मेड अँड डिस्ट्रीब्यूट टू स्टँडर्डायझिंग लॅबॉरेटरीज इन्स्टिट्यूट ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आता पहा नंतर बघा टाईम कसा काढला. आता आपण मासचं किलोग्राम पाहिलं आणि लेंथ पण पाहिली मीटरची. आता टाईम कसा काढलेला आहे. द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ ॲक्युरेट डिव्हाइस. म्हणजे टाईम काय केलेला आहे 1 रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ बरोबर आहे 1 रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ जो वेळ लागते तो ॲक्युरेट मोजलेला गेलेला आहे. अँड दिस टाईम टेकन ॲज ए 24 hours. आणि त्याला काय म्हटलं गेलेलं आहे हा जो टाईम वेळ लागतो आहे त्याला 25 hours म्हटलं गेलेलं आहे. टू स्टँडर्डाइज 1 second 1 hour इज कन्सिडर टू हॅव 60 minutes अँड 1 minute इज कन्सिडर टू 60 seconds. म्हणजे बघा एक अर्थची रिव्हॉल्युशन समजा ही अर्थ आहे आणि हा पॉईंट आहे. हा पॉईंट इकडे जाऊन मागून येऊन इथेच यायला जेवढा वेळ लागतो तो धरलेला आहे 24 hours. बरोबर आहे. आता मग नंतर काय बरं काय केलं त्यांनी 1 hour इक्वल टू काय बरं 60 minutes आणि 1 minute इक्वल टू 60 seconds असं कॅल्क्युलेशन करून त्यांनी 1 तासाचा वेळ काढलेला आहे 1 मिनिटाचा वेळ काढलेला आहे 1 सेकंदाचा वेळ काढलेला आहे. आणि आपण पाहतो सेकंद इज ऑल्सो डिवाइडेड इनटू मेनी पार्ट्स. ओके बेटा चलो ये है हमारा टाइम कैसा निकाला उसके बाद. आता बघा एक गोष्ट आणखी पुन्हा पहा या ठिकाणी दिलेलं आहे. व्हॉट इज ॲन ॲटोमिक क्लॉक व्हेअर इज इट केप्ट. ॲटोमिक क्लॉक म्हणजे काय आणि ती कुठे ठेवलेली आहे. दुसरा क्वेश्चन आहे हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. ह्या दोन्ही क्वेश्चन आपल्याला
थोडंसं बघावं लागणार आहे. आपण पाहूया त्या दोन्ही क्वेश्चन. कमीत कमी एक तरी क्वेश्चन आपण पाहूया. एक क्वेश्चन तुमच्यासाठी ठेवणार आहे मी. आपल्याला बघायचं आहे ॲटॉमिक क्लॉक. बघा, ॲन ॲटॉमिक क्लॉक इज ए क्लॉक डिव्हाइस दॅट युजेस ए हायपरफाईन ट्रान्झिशन फ्रिक्वेन्सी इन ए मायक्रोवेव्ह or electron transition frequency in a optical or ultraviolet region of the electromagnetic spectrum of atom. It is a frequency standard for its time keeping element. किंवा सिंपल शब्दामध्ये आपल्याला परत आपल्याला शिकायचं या ठिकाणी पहा, ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय बघा. An extremely accurate type of clock which is regulated by the vibration of atomic or molecular systems such as calcium or ammonia. याला आपण ॲटॉमिक क्लॉक असे म्हणतो आहे. हा आहे ॲटॉमिक क्लॉकची गोष्ट आपण पाहिली. तर चला मित्रो, आज समोर वाढूया आपण. ग्रेट सायंटिस्ट. When a man felt the need to measure thing. मानवाला जेव्हा काय बरं असं वाटलं की वस्तू आपण मोजायला पाहिजे. ही स्टँडर्डाइज बाय यूजिंग हिज ओन बॉडी फॉर पर्पज. तो काय बरं आपल्या बॉडीला काय बरं बॉडीने मोजायला लागला. इन इजिप्त अँड ॲन्शियंट टाईम द डिस्टन्स मॅन्स एल्बो टू टिप ऑफ हिज मिडल फिंगर वाज कॉल्ड क्युबिट. काय बरं काय म्हणायचं? क्युबिट. कुठनं बरं? दी ॲन्शियंट टाईम दी डिस्टन्स बिटवीन मॅन्स एल्बो म्हणजे कोंगा आपला, आणि टीप ऑफ मिडल फिंगर, आणि मिडलचं टीप ज्याला आपण हात म्हणतो पूर्ण आहे ना, याला क्युबिक म्हणायचे. आणि आपण एक हात दोन हात फिरवायचे. धिस वूड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आणि नक्कीच आपला सगळ्याचा हात सारखा आहे का? नाही. अवर हँड इज स्पॅन ऑफ द हँड इज नॉट इक्वल. देअरफोर द क्युबिक ऑफ द क्युबिक ऑफ किंग वॉज कन्सिडर ॲज ए स्टँडर्ड इन ओल्डन टाईम. आणि मग काय करायचं? क्युबिक ऑफ किंग म्हणजे राजाचा जो हात आहे तो स्टँडर्ड समजायचा. वी वेट गोल्ड इन ए युनिट कॉल्ड गुंज. आणि जो गोल्ड आहे तो गुंज म्हणून आपल्याकडे युनिट होतं त्यांच्याकडे. अँड अवर ग्लास वाज यूज फॉर मेजरिंग टाईम. हॅव यू सीन वन? आणि अवर ग्लास म्हणजे ते वाळूचे काय बरं असायचे, वाळूचे दोन हे, आणि यातली वाळू का बरं जेव्हा संपेल तेव्हा 1 तास झाला असं समजायचे. अशा प्रकारे दोन कटोरे राहायचे वाळूचे, आणि उलटे सीधे करत जायचे. एकातली वाळू इकडे पडायची, मग नंतर लगेच इथली पडली की मग याला उलटं करायचं, आणि मग यातली वाळू यामध्ये पडायची, आणि म्हणायचं आपण की हा वेळ झाला 1 तास. अशा तऱ्हेने मित्र हो, या ठिकाणी आपण हा भाग पाहिलेला आहे. परत बघूया आपण ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये आपण पाहूया. पण हा भाग जो आहे आपण थोडासा नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया असं मला वाटते. तोपर्यंत आपण पाय